लग्न झालं नाही कशाला हात वर काढ. ज्याचं झालंय त्याच्यात धमकच नाही हे फक्त मला माहिती. ज्याचं झालंय त्याने फक्त हात वर करा. बायकोच ऐकणार कोण नाही, सगळेच ऐकत आहेत महाराज. लोकांचं कशाला सांगू, मी सुद्धा त्याच्यातलाच आहे, कशाला इतकं धपका झाला. सगळेजण बायकोच ऐकत आहेत महाराज. पण ऐकावं कसं याला सुद्धा शास्त्र आहे महाराज. गायक असो, कीर्तनकार असो, वादक असो, महाराज गताकार कोणी असू द्या, कोणीच बायकोपासून सुट्टी कोणाचीच झाली नाही. जन बायको केली त्याला बायकोचं ऐकावं लागतं मायबाप. पण काय ऐकावं आणि काय ऐकू नये याला शास्त्र आहे. माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार विनोद सम्राट आद्य विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे उर्फ दादा गोड दृष्टांत सांगायचे. दादा म्हणायचे इतके माणसं पत्नीच्या धाकात राहतात बघा. 2 जण मित्र होते. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणलं, रामभाऊ यंदाच्या पंचवार्षिकला वहिनी कोणाला मतदान टाकणार आहे? म्हणलं कोणाला म्हणून काय विचारतो, पठ्ठ्या ज्याला मतदान करणार माझी बायको त्यालाच मतदान करणार. म्हणलं पण तू कोणाला करणार? म्हणलं ती काय तिला विचारलं नाही अजून. मतदान सुद्धा माणसं बायकोला विचारून करतात महाराज. इतके धाकात राहतात. बरं गुन्हा द्यायचा नाही ठेवतातच तितक्या धाकात. काय सांगा, एका माणसाचं नवीन लग्न झालं आणि मालकीन म्हणले, मालक मला वाटलं लग्नाच्या अगोदर तुम्ही खूप हुशार असतान, खूप टॅलेंट असतान, खूप बुद्धिमान असतान म्हणून तुमच्यासोबत लग्न केलं. मालक म्हणलं मग बिघडलं कुठं? ती म्हणली बिघडलं कुठं, सगळं इथंच बिघडलं म्हणली. लयच भोळे शंकर निघलात ना तुम्ही. इतकं कुठं माणसाने भोळ असत जावं काय? अहो चलतं लोक तुम्हाला फशीत. चलता इतकं कुठं माणसाने भोळ राहत जावं काय? हे तुझं टेन्शन वाढलं महाराज. हे म्हणते खरे गाड्या तुझं, तू म्हणतेस तेच बरोबर आहे म्हणला. मी भोळा शंकरच आहे म्हणला. मला कोणी येतंय कोणी फशीतय, कोणी येतंय कोणी फशीतय, पण सुरातच त्या बापानं केली म्हणला. वाटोळच तिथून पुढे झालं. तुझ्यासारखी बायको माझ्या पदरात टाकली. मालकीन म्हणली, मालक मी तुमच्या पदरात पडले म्हणजे तुमचं वाटोळ झालं असं समजू नका. उलट मी आल्यापासून तुम्हाला संसारामध्ये माझ्या रूपानं नवीन गुरु मिळाला. आणि नाहीतरी खरे महाराज, बायको करणं म्हणजे आपल्या आयुष्यातला शेवटचा गुरु करून घेणं बघा. लक्षात येतं बोलणं. बायको करणं म्हणजे आपल्या आयुष्यातला शेवटचा गुरु करून घेणं. कारण बायको रूपी नावाचा गुरु एकदा माणसाने केला का माऊली, तिथून पुढे त्याला दुसऱ्या गुरुची गरज लागत नाही. आणि तिथून पुढे कोण्या गुरुचा गुरुमंत्र चालत सुद्धा नाही. एकटाच गुरु तेवढा राहतो महाराज. नाही ऐकावं त्या गुरुचं तर गुरु केल्याशिवाय राहत नाही. लग्नाच्या अगोदर तुम्ही काय करायचं, मार्केटमध्ये जायचं, कुठली वस्तू दुकानदारानं सांगितलं की जेवढी किंमत सांगितली तेवढे पैसे द्यायच्यात आणि वस्तू घरी घेऊन यायच्यात. अशा कुठं संसार होत असतो का? माझा गुरुमंत्र पक्का लक्षात ठेवा. मार्केटमध्ये जायचं, जेवढी किंमत दुकानदारानं सांगितली त्याच्या निम्म्या किमतीतच वस्तू घरी आली पाहिजे. पक्का गुरुमंत्र डोक्यात ठेवला महाराज. आकाशामध्ये ढगांची दाटी झाली. कडकड कडकड विजा चमकू लागल्या. गडगडगड ढगांचा आवाज येऊ लागला. आणि अशा अवकाशात त्यानं पंजाबराव डक साहेबाचा मेसेजही वाचला. मग तर पक्क कळलं की आता पाऊस 100% येणार, आपण भिजणार. मग याच्यातून वाचण्यासाठी काय करावं? जनरल स्टोअरच्या दुकानमध्ये गेलं पळतच. आणि दुकानदाराला म्हणला, दादा नंबर 1 क्वालिटीची छत्री दाखवा. दुकानदारानं चांगली छत्री दाखवली महाराज. 100 रुपये किंमत सांगितली. आता 100 रुपये किंमत सांगितलं, पटकन बायको ध्यानात आली आणि बायकोचा गुरुमंत्र लक्षात आला. काय होता गुरुमंत्र? निम्यात मागायचं. हे दुकानदाराला डायरेक्ट म्हणतोय, दुकानदार 100 रुपयाला परवडत नाही, 50ला देतात का? दुकानदार म्हणला, तो ह्या गोळ्या संपल्यात का माझ्या संपल्यात? असं का करायला लागला? अरे 100 रुपयाची वस्तू कुठं 50 रुपयाला असते का? जमणार नाही. नाही म्हणलं देवाट लागन. दुकानदार म्हणला, भवानीचं गिऱ्हाईक आहे, रिकाम्या हाताने माघारी पाठवू नये, माझ्या धंद्याला नाट लागू नये, याच्यासाठी काय करतो, 100 20 रुपये केवळ तुझ्यासाठी कमी करतो, न्याचा 80ला. हे म्हणतं 40ला द्या ना. निम्यात मागायचं होतं ना. दुकानदार म्हणला, दादा तू डोक्यावर पडला का मी डोक्यावर पडणार? असं का करायला? 100 रुपयाची वस्तू आणि कुठं 40 रुपयाला असते का? नाही म्हणलं देवाट लागन. दुकानदार म्हणला, दादा एक काम कर, अजून तुझ्यासाठी 10 रुपये कमी करतो. 100 30 गेले, खाली किती राहिले साहेब? 70 रुपये. बरोबर आहे ना? मग न्याचा 70ला. ते म्हणतो नाही 35ला द्या ना. आता का फुकट नेतो का काय? मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे महाराज. इतके माणसं कधी कधी पत्नीच्या धाकात राहतात. मग एवढ्या धाकात राहणाऱ्या माणसाला जर आपल्या पिंपळटाक्याच्या सप्ताहाची बैठक ठरली आणि आमच्या सुशील महाराजांसारखे लोक जर म्हणू लागले, महाराज तुम्ही ह्या महाराजांचं यजमान पद घ्या 10-15 हजाराचं, कोणी म्हणाले एखादी 10-20 हजाराची पंगती घ्या, अशा माणसाला आहे का तिथं काही उपयोग? 100 रुपयाची छत्री घ्यायचं ज्याला स्वातंत्र्य नाही, ते 10-20 हजाराची पंगत कधी करू शकतो महाराज? मग अशा माणसाला परमार्थाचं स्वातंत्र्य उपलब्ध होत नसल्यामुळे जाणीवपूर्वक तुकोबाराय बोलतात, धीगजने ज्याचे बैले अधीन परलोका मान नाही दोन्ही. दुसरं उदाहरण महाराज देतात, धीगजने आळस, ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे त्याच्या जीवनाला धिकार असो. इतके लोक आळशीत महाराज सध्याच्या काळातले काय सांगावं. शास्त्राचा जर विचार आपण केला आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शिक्षक लोक सुद्धा आपल्याला सुविचार शिकवतात. बाधाडे सर समोरच उपलब्ध आहेत. शाळेतला पहिला सुविचार असा असतो, आळस हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा
शत्रू आहे, बरोबर आहे का नाही? शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्र सांगता आलस्य हे मनुष्यानाम शरीर असतो महारिपू हो. आणि संत महात्म्यांचं मत विचारात घेतलं तर तुकोबाराय बोलतात मनोवनी कोणी न करावा आळस आणि म्हणा रात्रंदिवस राम राम. एवढं सगळं तत्वचिंतन आळसाचं चालू असताना सुद्धा बरेच माणसं हे सुद्धा आळस करूनच ऐकत येत. याच्यापेक्षा पुढचं काय उदाहरण असावं? आळस न करी याला भाषा तुका बिनबी आळस आळस न करी या नामाचा नामचिंतनाचा माणसाने आळस करत जाऊ नये मायबा. पण बरेच लोक आळशीत, इतके आळशीत इतके आळशीत. गुरुवर दादा दृष्टांत सांगायचे बघा. एका गावामध्ये कुचरवाटा होता, बरोबर आहे ना? त्या कुचरवाट्यावर सगळे BEd DEd MEd BPEd डिग्री कंप्लीटच म्हातारे असतात, आहे का नाही? हो ग, घरातलं खायचं, ह्या गल्लीत काय चाललं, त्या गल्लीत काय चाललं, रिकाम चर्चा सत्र करणारे 5-6 म्हातारे वाटेवर बसलेले होते बघा. एक छान माणूस सुशिक्षित वेल एज्युकेटेड जवळून चालला आणि त्यानं त्यांना विचारलं, दादा काम नाही धंदा नाही काय नाही, खातात पितात वाटेवर बसतात, 5-6 दिवस झालं सारखं बघतो म्हणला, थोडं तरी पोटापुरतं तरी काम करीत जा ना. इतके कसे आळशीत म्हणलं तुम्ही? याच्यात नंबर 1चा आळशी कोण आहे? हात वर करा बरं म्हणला, 500 रुपये बक्षीसच देतो. आता फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळते हे माहिती झालं कोण ढिलं पडते बाबा? 5 म्हाताऱ्याने पटापटच हातवरी केले, पण एका झटिंगाने हाताची गडी चुकलेली नाही. शाण्या माणसाला नवल वाटलं, जवळ गेला म्हणला, मामा कमाले, फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळते हे माहिती असून सुद्धा तुम्ही हात वर केला नाही, काय कारण आहे? म्हातारा म्हणते लय कटाळा आलाय. फुकटचे 500 रुपये मिळतात महाराज, तरी सुद्धा ते काय म्हणते लय कटाळा आला. शाना माणूस म्हणला, मामा तुमच्यासारखा आळशी जगाच्या पाठीवर शोधून सुद्धा सापडणार नाही, हे धराबर पहिलं 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. ते कसं करते? खिशात घाला ना, इतकं आळशी. याच्यापेक्षा पुढचं उदाहरण सांगतो महाराज. 2 जण मित्र होते बघा. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला, राम भाऊ दारात पाऊस पडतो का बघून ये. हे पडल्या पडल्याच कसं करते? पडतोय पडतोय. कमाल रो म्हणला, तुझे कुठं उठला नाही गेला नाही, खिडकीतून डोकून पाहिलं नाही आणि पडलेल्या जागेवर दारात पाऊस पडायला हे गणित तुला कळलं कसं? म्हणला अनुमान प्रमाण. म्हणला काय लावलंस अनुमान प्रमाण? म्हणला ते काय दारातली मांजर घरात आली म्हणला. आणि मांजर सगळीच भिजलेली म्हणला, ओली चिम मांजर घरात आली. ज्यार ती दारातली ओली मांजर घरात आली, नक्की दारात पाऊस पडतो म्हणून भिजतच आली. काय गणित आहे महाराज आळशी लोकांची, जिथली तिथंच उतर. बरं ते मला एक काम कर, मंडपवाल्या दादानं मोठाले मुरकुरी लावलेत म्हणला, झोपाचा टाइम झाला, डोळे प्रकाश चमकतो, त्रास होतो, किमान तेवढं लाईटीचं बटन तरी बंद कर ना. ते कसं करतंय? डोळे झाकून घे, आपोआप बंद होते. उत्तर आहेत महाराज जिथली तिथंच, इतकी आळशी म्हणून. तिसऱ्यांदा म्हणला, एक काम कर, घराचं दार उघडच आहे, आपण दोघंच घरात आहेत म्हणला, कुत्र मांजर घरात येईल, अंतरुणात घाण करेल, रिकामा त्रास होईल, किमान तेवढं दार तरी बेटा बंद कर ना. ते तितक्यात वाढण्यात येऊन कसं करते? गप एवढे मोठाले 2 कामं म्या केलेत, तेवढं सोपत व्हायचं नाही व्हायना का? महाराज मग अशा आळशी माणसाच्या जीवनामध्ये कधी परमार्थाची साधना घडावी, कधी काकडाची साधना घडावी, कधी आळंदी पंढरीची वारी पायी चालत घडावी. अशा लोकाला परमार्थाचं स्वातंत्र्य नसल्यामुळे महाराज म्हणतात धीग जिने आळस. आणि आळस जो काही वाढला ना महाराज, सध्याच्या काळात आणखी विज्ञान युग त्याला कारण आहे महाराज. जेवढी विज्ञान युगानं प्रगल्भतेनं प्रगती केली तेवढ्याच काही अंशानं अधोगती सुद्धा झाली महाराज. मोबाईल निघल्यापासून माणसातच राहिले नाही हो, इतकी बिकट अवस्था झाली. आता तुम्ही कीर्तन संपलं बघा, 4-5 जण एका जागेवर बसू द्या, जे ते आपापल्या डबड्यातच गुंगोय, कोणी कोणाला बोलायला तयार नाही. पूर्वीच्या काळातले माणसं एकूण मखाच्या घरी गेले तर चौकशी करायची, दादा मोठा मुलगा कुठल्या वर्गाला आहे, छोटी मुलगी कुठल्या क्लासला आहे, शेतीवाडी बरी का, प्रपंच बरा आहे का तुमचा, पाण्याची व्यवस्था कशी आहे, शेतात काय पिकं घेता, हे सगळे संसाराच्या साधनाची या ठिकाणी चर्चा व्हायची. आता पहिला मुद्दा कोणी कोणाच्या घरीच जाय नाही बाबा. आणि हुकून चुकून जर गेलंच तर पहिला शब्द दारात पाऊल टाकल्याबरोबर असतो, तुमच्याकडे चार्जर छोट्या पिंच का मोठ्या पिंच? सुरुवातच इथून शेवट कसा होईल सांगा? महाराज येणाऱ्या 4-5 वर्षाच्या कालखंडात सगळे माणसं मोबाईलमुळे पागल होणार आहेत. आजच 70-80% लोक मोबाईलमुळे पागल आहेत महाराज. आईकडे 1.5 लाखाचा मोबाईल आहे, बापाकडे 2 लाखाचा मोबाईल आहे, पोराकडे 2.5 लाखाचा मोबाईल आहे, 4-5 लाखाचे मोबाईल नुसते घरातच झालेत महाराज. इतकी बिकट अवस्था झाली मोबाईलमुळे. माणसं एवढे टेन्शन मध्ये इथं आज 90% लोक पागल झालेत. आणि इथून पुढच्या येणाऱ्या कालखंडात डॉक्टर लोकांना सुद्धा मिळ लागणार नाही कुणाला कोणत्या गोळ्या द्यावा म्हणून. गोळ्या सुद्धा आता बदलून येणार आहेत, नुसत्या चित्रावरल्या.
व्हॉट्सअप निवड झालेलं व्हॉट्सअपच्या चित्राची गोळी खाय गोळी होय मोकळा. फेसबुक निवड झालेलं फेसबुकच्या चित्राची गोळी खाय गोळी होय मोकळा. इतकी बिकट अवस्था आहे महाराज. अहो काल परवा दिवशी मी एका गावात कीर्तनाला गेलो, 1,00,000 रुपयाचा मोबाईल घेऊन माणूस रस्त्याच्या कडेनं व्हॉट्सअप बघत चाललं होतं. माऊली महाराज इतकं गुंगलं ते व्हॉट्सअप मध्ये काय सांगावं. व्हॉट्सअप बघत बघत दुसऱ्याच्याच घरात शिरलं. त्या घरातली बाई फेसबुक बघत होती, ती बी तितकीच दंग झालेली. तिला मिळलं नेमकं कोण आले ते, तिला वाटलं मालकच आले काय की, पळतच किचन मध्ये गेली, पाणी आणलं, याला प्यायला दिलं, यानं बी मस्त पाणी पिलं, बायकोनच दिलं काय की वाटलं. थोड्या वेळानं पुन्हा बायको किचन मध्ये गेली, चहाचा कप आणला, याच्या हातात दिला, त्याला वाटलं बायकोनच दिला काय की, हे मस्त चहा पिते, ती मस्त चहा देते. तेवढ्या अवकाशामध्ये ह्या घराचा खरा मालक म्हणजे ह्या बाईचा नवरा युट्यूब बघत बघत रस्त्याने चालला होता. त्याला वाटलं आपलं घर जवळ आलं का कसं पाहावं म्हणून त्यानं असं वर तोंड केलं आणि त्या शेजारचा माणूस घरात बसलेला दिसला. जवळ गेला आणि त्याला म्हणते, सॉरी बरं का, चुकून तुमच्या घरात आलोय. अरे तुझंच घर आहे ना दादा ते. सांगायचं मुद्दा मला एवढंच आहे महाराज, इतके माणसं सध्याच्या काळात आळशी झाले म्हणून अशा आळशी माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाची साधना घडत नसल्यामुळे धीगजेनी आळस निद्रा जया फार. ज्याच्या जीवनामध्ये झोप जास्त आहे अशाही लोकांच्या जीवनाला धिक्कार असो. संत महात्मे गोड वर्णन करतात महाराज. शास्त्र सांगतं काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा. कावळ्यासारखी दृष्टी असावी, बगळ्यासारखं ध्यान असावं आणि कुत्र्यासारखी झोप असावी. कशासारखी? कुत्र्यासारखे. कुत्र कसं झोपतं माहिती ना, इतकं गाढ झोपतं महाराज कुत्र, पण साध्या माणसाच्या पावलाची चाहूल जरी लागली पटकन उठून उभं राहतं, त्याचं नाव आहे कुत्र. तितक्या सजगतेने माणसाने झोपावं लागतं बघा. पण सध्याच्या काळातली माणसं कुत्र्यासारखे तर झोपतच नाहीत, पण कुत्र्याची कळवण डांगून गेली तरी उठत नाहीत. काय सांगावं, इतकी झोपळू माणसं. तुम्हाला लय अवघड परिस्थिती महाराज. काही माणसं चालता चालता झोपत येत बघा, काही वागत झोपीतच चलत येत, काही माणसं खात खात झोपत येत, काही झोपीतच खात येत काय दात, काही माणसं झोपताना डोक्याखाली उशी घेतात, सकाळी पायाखाली झुडकती, त्याला मिळ लागत नाही, झोपी डोकं फिरले का उशी फिरली ती. काय माणसं झोपताना पहिल्या खानात झोपत येत, सकाळी दवाखान्यातच झुडकावं लागत येत. काय विचित्र अवस्था महाराज. तुम्हाला वाटतं होय कीर्तनात बसलेले डोकं झोपत येत? मग हा चांगले हरीची टाळकर उभ्याने झोपत येत बाप्पा महाराज. काय सांगावं, एका गावात कीर्तन गेलो, अशी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत होती बघा, आणि त्या भिंतीमध्ये 10-5 खुंट्या रवलेल्या होत्या. कशासाठी? टाळ मृदंग विना अडकवण्याकरता. एका वारकऱ्यानं पंक्तीला जेवण कचून केलं आणि माझ्या गळ्यातला विना जसं बाबाने घेतला ना तसा विना घेतला. जसं कीर्तन रंगात आलं तसं वारकऱ्याची झोप बी रंगात आली. पण वारकरी थोडा चॅप्टर होता, तसे वारकरी चॅप्टरच असतात म्हणा. वारकऱ्यानं विचार केला, एवढ्या लोकात पडलो तर नसल्याला तमाशा होईल, आपण कुठंतरी सावध राहिलं पाहिजे. म्हणून वारकऱ्यानं काय केलं, एका भिंतीचा आश्रय घेतला. त्या एक पाय असा टेकन म्हणून भिंतीला लावला. सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीत गच्च रवलेल्या ज्या खुंट्या होत्या ना टाळ मृदंग विना अडकवण्याकरता, ती एका हातानं एका वारकऱ्यानं गच्च पकडली खुंटी भिंतीतली, आणि दुसऱ्या हाताने येणं वाजित गेलो उभ्यानं झोपी. कीर्तन रंगात आलंय आणि वारकऱ्याची झोप सुद्धा रंगात आली. आमच्या कुटुळी महाराजांसारखा गायकानं उंच स्वरात प्रमाण म्हणलो आणि जीच वारकरी दचकलं असा लईच आदळलो. बरं आदळ द्या आता, दन दिशेने आदळलं. जसं आदळलं महाराज तसं 2,500-3,000 येण्याचा भोगाच. बरं ये ना फुटू द्या, सप्त्याच्या पोटीतून विकून तिकून भरून देता येईल, पण त्या म्हाताऱ्याचे राहिलेले 2-3 दात पडले, त्याचं काय करायचं? रक्तरंजित तोंड झालं महाराज. मलाच राहवलं नाही. चालू कीर्तनात जवळ गेलो, मी म्हणलो बाबा झोपले होते का काय? म्हातार म्हणते नाही कुठे दिली होती, सिमेंट कॉन्क्रीट मधली होय. महाराज एवढे माणसं झोपतात, म्हणून माणसाने खावं किती, ल्यावं किती, फिरावं किती, याचं नियमन संत महात्मे तुम्ही आम्हाला घालून युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सारण सा विवासर निद्रा बहुभाष. युक्त आहार विहारश युक्त चेष्टश कर्मसु युक्त स्वप्नावबोधश योगो भवती दुःखः. गोड वर्णन गीता शास्त्र करतं. मायबाप मनुष्याच्या जीवनातला आहारयुक्त असावा, विहारयुक्त असावा, फिरणं मापात असावं, खाणं मापात असावं. माणसाने खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? कसं इकडे पिंपळ टाक्यात जगण्यासाठी खावं, बरोबर आहे ना? काय वाग खाण्यासाठी जगत येत महाराज.
आज एकादशी जर आजचा अनुभव घ्या, फराळाचे वाढलेले पदार्थ पाहून द्वादशीवाले सुद्धा एकादशीच्या पंक्तीत घुसत येत. इतके काय का माणसं खाण्यासाठी जगत आहेत महाराज. पण माणसांनी खावं किती, ल्यावं किती, फिरावं किती, याचं नियमन संत महात्मे तुम्ही आम्हाला घालून देतात. म्हणून या सगळ्या गोष्टीचं नियमन ज्याच्या जीवनामध्ये नाही, महाराज म्हणतात अशा लोकांचं जीवन धिग आहे. आपला पहिला वर्ग संपला. धिग जीवन कोणाचं आपल्याला कळालं, निंद जीवन कोणाचं लक्षपूर्वक आहे का. आपण सगळेजण संसार करतो मायबाप, बरोबर आहे का नाही. संत महात्मे बोलतात प्रपंच हा सहजलेला होतो, तरी माणसं सायासानं त्याला करायला बघतात, आणि परमार्थ सायासानं करावा लागतो. सहजासहजी उपलब्धतेमध्ये माणूस परमार्थ करण्याचं पाहतो. सायाशी करीशी प्रपंच दिननिशी आणि हरिशी न भजशी कवन्या गुणे. एवढं आपण प्रपंचाचं दास होतो महाराज. एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. महाराज म्हणतात कार्य दास होशी संसाराचा खरं. खरं या शब्दाचा अर्थ इथं खरं नाही, गाढवय बघा. गाढवांसारखं दास्यत्व आपण संसाराचं करतो, राब राब राबतो. हाती काय पदरात पडतं सगळ्याला अनुभव आहे महाराज. म्हणून संसारातलं जीवनच असं आहे बघा. पोटग्या लाज नाही, कालचा पोटगा आज नाही. कळडीला नसती किडा आणि वक्ट्याला नसती पिडा. इतके काय का माणसं विचित्रत महाराज. समाजानं केलेला तिरस्कार सुद्धा बऱ्याच लोकांना स्वतःला मिळालेला पुरस्कार वाटतो महाराज. इतके काय का माणसं आवडत काय सांगू. एका माणसानं काय केलं माऊली महाराज, रात्री 12 वाजता शेजाऱ्याचं घर फोडलं. त्याला बाकी काही पाहिजे नव्हतं बघा, उगं गव्हाचं पोतं चोरायचं होतं. अर्ध पोतं घरात आणि अर्ध पोतं दारात. रेड हँड घर मालकाने चोर पकडीला, पण चोराकडे पटकन जायची घर मालकाची डेअरिंग व्हायना. का होईना त्याचं कारण आहे, चोर जरा माझ्यासारखा सड पातळ होता. ओळखलं का जरा. चोर जरा माझ्यासारखा सड पातळ होता. मालकाची डेअरिंग का होईना, पण मालक कसा तरी त्या चोराच्या जवळ गेला. म्हणला दादा खूपच उशीर केला यायला, कोण्या गावचे कुठलीत, असं गोडी गोडीनं बोलून त्याला का खोलीत डांबून ठेवलं. रात्रभर चोर खोलीत कोंडला. सकाळी घर मालक उठला, कुंभाराच्या गल्लीत गेले. कुंभाराच्या गल्लीतून मोठी इंडिका आणली. कुंभाराच्या गल्लीत इंडिका असती होईल. मोठं गाडव आणलं महाराज. त्याला याच्यावर बसवलं, याची खवर केली, याच्या अंगावरती गुलाल टाकला, चपलाची माळ याच्या गळ्यात घातली आणि अर्ध नग्न करून याची धिंड काढली. कोणाची? गावाचं पोत चोरणाऱ्या चोराची. आता ज्याची धिंड काढली त्याची मंडळी रात्रीपासून परेशान होती. माझे मालक गावात नाहीत, नेमके गेले कुठं. पिंपळ टाकायला सप्ताह चालू आहे, तिकडे तर गेले नसते. कीर्तन ऐकून पोट भरलं नसलं तर जागराला तर बसले नसते. इतकं तिचं चिंतन. आणि ती सकाळी सकाळी दिंडी वाजत गाजत यायली. काय वाजायले म्हणून तिनं असा हात लावला महाराज. हात लावून पाहिल्याबरोबर पहिल्यांदा काय झालं बघा, तिला खाल्ल्या गाढवाची ओळख पटली. आलंय कायच्या ध्यानात कायच्या काला होस तरी मी तरी काय करू सगळंच. आता पहिल्यांदा तिला खाल्ल्या गाढवाची ओळख पटली आणि 5 मिनिटानं गाढवा भरल्या गाढवाची ओळख पटली. दोन्ही गाढव तिच्या लक्षात आल्याबरोबर ती शेजारणीला म्हणती ठके ह्याच्यावर तो माझंच कॅलेंडर आहे. आणि तिथंच कॅलेंडर निघलं महाराज. जवळ येऊ दिलं आणि डायरेक्ट मालकाला म्हणते मालक भरतीचा कचरा करून टाकला. जनाची नसेल तर मनाची तरी थोडीफार वाटू द्या ना. काय तुम्हाला ईश्वरानं कमी केलो. साधा 1000-1500 रुपयाच्या गव्हाच्या पोत्यासाठी लोकांनी तुम्हाला गाढवावर बसवले, तुमची खवर केली, अंगावरती अगदी वस्त्र ठेवलं नाही, आणि अशा अवस्थेमध्ये तुमची गाढवावरती चपलाची माळ घालून विवस्त्र अवस्थेमध्ये तुमची मिरवणूक काढली. तुम्हाला एवढ्या अपमानाचं कसं तिळभरही काहीच वाटत नाही हो. त्याने जी असं बायकोला धरलं, झटका दिला, सर काय म्हणला पलीकड जस काय दिवसभर फिरायचंय मला, 15 मिनिटात चक्कर हाणून आलो म्हणला. याला म्हणायचं निंद जीवन महाराज. अशा जीवनाचा तिळ मात्र सुद्धा काही उपयोग नाही. तिसरं जीवन आहे आपलं स्तुत्य जीवन. आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, याला स्तुत्य जीवन म्हणावं. मग साधकाने प्रतिप्रश्न जगद्गुरु तुकोबारांना केला, महाराज ठीक आहे माझ्या जीवनामध्ये मला धिक जीवन कोणाचं हेही सप्रमाण कळालं, निंद जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण कळालं, स्तुत्य जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण कळालं, पण महाराज जगाच्या पाठीवर नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे हे मात्र मला अद्यापपर्यंत कळालेलं नाही. त्यावेळेस त्या साधकाला जे उत्तर तुकोबाराय देतात ते असं, धन्य ते संसारी
सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. कोण संसारामध्ये धन्य? जे दयावंत अंतरी ते संसारी धन्य. लक्षपूर्वक ऐका, दयावंत वेगळा आणि दयावान वेगळा. दयावंत कोणाला म्हणावं आणि दयावान कोणाला म्हणावं? ज्याचा नुसता दयेचा वाण आहे, ज्याचा नुसता दयेचा वाण आहे त्याला दयावान म्हणा. पण दयावंत कोणाला म्हणावं? जे का रंजले गांजले तासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी तेचे दासानी दासी. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया, जगब्रह्मरूप जाण हेचे साधूचे लक्षण. सर्वभूती समदृष्टी तोची साधू ये सृष्टी, एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. त्याला दयावंत म्हणतात मायबाप. दयावंताची व्याख्या करत असताना माझ्या माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये 3 ओव्या स्पेशल खर्च केला. चिखली रुतली गाये धड भाकडन पाही, तेची एक ग्लानी होय काला भुला, पै पायी काटाने हटे तव व्यथा जीवी उमटे. तैसा पुढे संकटे पुढला तो पुरुषवीर राया, मूर्तिमंत जान दया मी उदयताची दया ऋणियाला बी विठ्ठला. दया अंतरात वसे, 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 दया अंतरात वसे. आप पदे तन से, आप पदे तन से, अपना अपना सारी धन से, धन से आप पदे अपना दयांतरात वसे आप पर तेथे नसे. ज्याच्या अंतकरण वृत्तीमध्ये दयाचा वास आहे ना, तिथं आपपर भाव नाही बंधू वर्ग सज्जना. अशा पद्धतीची अवस्था त्यांची होत असते. म्हणून खऱ्या अर्थाने ते धन्य आहेत. कोण? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ठीक म्हणले महाराज. पण असे साधू संत महात्मे इथं येतात तरी कशा करतात? हे देव उपकारासाठी, हे देव आले
तेथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. साधू संत महात्मे इथं उपकारा करता येत असतात. लक्षपूर्वक ऐका, तुम्हा आम्हाला यावं लागतं, भगवान परमात्म्याला आणावं लागतं. संत महात्मे येत असतात. काय येत असतात त्याचं कारण आहे. संत महात्म्याला माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही, आणि साधू संतांना संत महात्म्यांना समाजाची अधोगती सहन होत नाही. लक्षपूर्वक ऐका, कुत्र्याला माणसाची गती सहन होते का? आपण सगळेजण 70-80% लोक मोटरसायकलवर प्रवास करणार, बरोबर आहे साहेब? 80% लोक आपण रोज मोटरसायकलवर फिरतो. मोटरसायकलवर निघल्याबरोबर पाठीमागं कुत्रं लागतं बघा, गाडीचा वेग बघितला की, बरोबर आहे ना? ते महाराज लोक असतील तर त्याला वाटतं धोतर धरतं काय, बाकीचे असतील तर वाटतं पॅन्ट पकडीतं काय, कायला वाटतं पायाला पकडीतं का काय. त्या कुत्र्याच्या भीतीनं माणसं गाडीचं एक्सिलेटर वाढवतात आणि माणसं पुढे निघून जातात, कुत्रं पाठीमागं राहतं. पण हरलेलं कुत्रं बाबा कधीच हार मानित नाही. ते परत रिटर्न आपल्या भावकीत येते आणि भावकीत येऊन वजन टाकतंय. लावला का नाही पळून, गटला नाही म्हणून सांग ना. असे बरेच कुत्रे आहेत महाराज, त्यांना काय काय माणसं गटतच नाहीत. पण उगं वजन टाकाय बघत येत. मग त्या कुत्र्याच्या भीतीनं माणसं गल्ली बदलीत येत. पण कुत्रं इतकं विचित्रच आहे, गल्ली बदलेन पण माणूस कधीच बदलायचा नाही. ज्याच्या मागं लागायचं त्याच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. कधी आपल्या शेजाऱ्याचं आपलं बरं झालेलं आपल्या शेजाऱ्याला खपलंय असा अनुभव आहे का एखाद्याचा? नाही महाराज. सध्याच्या काळातली माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत ना बाप्पा, तेवढे शेजारीच्या सुखानं दुःखी आहेत बघा, बरोबर आहे ना? आपल्याला 50 क्विंटल कापूस झाला याचा आनंद कधीच भेटायला होणार नाही, पण शेजाऱ्याला तेवढ्याच शेतामध्ये 60 क्विंटल कमवून झाला याच्यासाठी 3-3 दिवस नाही जेवणारे लोक आजही समाजात उपलब्ध आहेत. दुसऱ्याची देखोनी दुसऱ्याची देखोनी संपत्ती दुःख माने बहुच येते. दुसऱ्याचं सुख बघितलं की अंतकरणामध्ये दुःख निर्माण होतं. साधं व्यवहारातलं उदाहरण सांगतो महाराज. आपण सगळे खेड्यातले, रात्री 7-8च्या वेळेला आपण घरात जेवायला बसतो, बरोबर आहे ना? जेवायला बसल्याच्या नंतर साधारण लाईट जाते. 8 वाजता मागाशी बरोबर गेलते आहे का नाही? 8 वाजता लाईट जाते महाराज. लाईट गेली की काय काय माणसाला दम निघत नाही बघा. जेवायला लागलेलं असलं तरी जेवणाचं ताट बाजूला सारतंय, भरलेला हात तसाच घेतोय आणि पळतच दारात येते. कशासाठी? आकडा बदलायसाठी. हा, नेमकी कुणाकुणाची लाईट आहे कुणाकुणाची नाही हे बघण्यासाठी दारात येऊन टाचावरी करू करू उभा राहतोय महाराज. नेमकं कुणाची आहे, सगळं गल्लीतली असली आणि याची एकटीची नसली अशी हातपाय आपटीत, म्हैस कमून गेली, म्हैस कमून गेली, म्हैस कमून गेली, आणि सगळं गावाचीच नसली कस करते. वरूनच फालट दिसतोय, येईन सकाळ पोचतो आहे का नाही? सगळं गाव अंधारात असलं तर भेटेला आनंद आहे आणि एकटंच अंधारात असलं तर दुःख. याचा अर्थ माणसाला माणसाची प्रगती सुनत नाही. माझ्या बरोबर आहे दादा, एक दुसरा दृष्टांत सांगायचं बघा. एका शेजारच्या माणसाला 5 लाखाची लॉटरी लागली आणि शेजारचा माणूस 10 किलो पेढे घेऊन गावात वाटायला लागला. घ्या पेढे, घ्या पेढे. एक आमचा साहेबासारखा माणूस पुढून चालला, त्यानं विचारलं, दादा कशाचे पेढे वाटतो? त्यानं सांगितलं, कल्पना नाही तुम्हाला, आमच्या शेजाऱ्याला 5 लाखाची लॉटरी लागली म्हणून पेढे वाटतोय. साहेब म्हणले, मूर्खस का काय रे, लॉटरी त्याला लागली आणि पेढे तू कस काय वाटतो? म्हणलं, त्याचं कारण आहे, लॉटरी लागली पण 3 दिवस झालं बेटाचं तिकीटच हरपलं म्हणून पेढे वाटतोय. सध्याच्या काळातली माणसं अशी, लोकांची दाढी पेटली तरी हरकत नाही पण आपली बिडी चेतली पाहिजे अशा वृत्तीचे लोक आहेत महाराज. रस्त्याच्या कडेला 2 जणांची भांडणं लागली बघा, इतके भांडणं लागले पार बोलाबोली संपली ना, आता मारामारीवर सुरू होणार. एवढे ते सुशिक्षित शहाणा शिकलेला डॉक्टर रस्त्याच्या कडेनं चालला, त्यानं त्या 2 माणसाकडे पाहिलं आणि जवळ गेला आणि जवळ जाऊन मग आता शहाण्या माणसाने भांडणं मिटवा का नाही महाराज, त्यानं मिटविले नाही, चांगली पेटविली. जवळ जाऊन त्यांना म्हणला, हा मार मार, म्हणला मार, एका बुक्कीत ह्याचे 32 दात पाड. आणि पुन्हा त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणलं, तू बी ढिलं पडू नको बरं का. त्याने तो हे एका बुक्कीत 32 दात पाडे की तो बी अशी मस्त बुक्की धरायची, गपटून टाकायची. म्हणलं एका बुक्कीत त्याचे बी 32 दात पाडायची, ढिलेच पडू नका म्हणलं, दोघं बी एकूण मकाचे 32 एका बुक्कीत पाडा म्हणला. तुम्ही हाय काय करायचं तुम्हाला? दुसरा शहाणा माणूस जुळून त्याला म्हणला, मामा कुत्र्याची कळवण लागली तर माणसं सोडित येत, जनावरांची टक्कर लागली तर माणसं सोडित येत, चांगल्या माणसाचे भांडणं लागलेत आणि तुमच्यासारख्या चांगल्या माणसानं सोडवायचं तर सोडूनच दिलंय म्हणला आणि डायरेक्ट भांडणं पेटलेत. कमालय म्हणला तुमचे. डायरेक्ट त्यांना म्हणतात एका बुक्कीत 32 पाड, ह्याला बी म्हणतात एका बुक्कीत ह्याचे बी 32 पाड. बरं, दोघाचे बी 32 दात एकूण मकाच्या बुक्कीनं पडले तर दोघाचे मिळून किती दात व्हायले? 64 दात. मग ह्या दोघाचे मिळून 64 दात पडव, तुमचा काय फायदा आहे? म्हणला, माझ्या पलीकडे दाताचा दवाखाना. महाराज आणि कशा
हाती ज्याची निवतील चित्ते तोच ओळखावा पापी. संत महात्मे बोलतात महाराज, दुसऱ्याचं वाईट झालं की आपल्याला आनंद मानणारे असे बरेच लोक आहेत. म्हणून कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, आणि साधू संत महात्म्याला समाजाची अधोगती सहन होत नाही. हरी बुडत हे जन न देत वेडोळा, येतो कळवा येतो कळवा बुडत हे जन न देखवे डोळा, किंवा येतोय ताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा. काळाच्या तडक्या समर्पक प्रमाण जिजाने दिलं. येतो इताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. काळाच्या तडाख्यामध्ये जात असलेल्या समाज संत महात्म्याला पाहत नसल्यामुळे महाराज जाणीवपूर्वक बोलतात, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. ठीक म्हणले महाराज, उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपकारासाठी उपकारासाठी केले हे उपाय. उपकारा करता संत महात्म्याचा अवतीर्ण असतं मायबाप, म्हणून संत महात्मे येतात ते उपकारा करता. पण म्हणले महाराज ठीक आहे, असे पृथ्वी तलावरती आलेले संत महात्मे आम्ही नेमके ओळखायचे कसे? लटिके वचन, लटिके वचन, लटिके तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, लटके वचन नाही देही उदासीन,
साधू संत महात्मे लटक कधी बोलत नाहीत महाराज. लटक या शब्दाचा अर्थ खोटं. माणसाने खोटं बोलत जाऊ नये. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. माणसाने सत्य बोलावं बघा. म्हणून लक्षपूर्वक आहे का, संत महात्मे लटक बोलत नाहीत याचा अर्थ खोटं बोलत नाहीत. आणि नाही देही उदासीन. साधू संत महात्मे देहावरती उदास असतात मायबाप. जरा बारकाईनं लक्षपूर्वक आहे का, कबीर महाराजाच्या मांडीचे लचके कुत्रे तोडायला लागलं. शेजारच्या व्यक्तीनं सांगितलं, कबीरजी कुत्ता चमडा काट रहा है. कबीरांच्या मुखातली वाणी मायबाप, चमडा जाने कुत्ता जाने. याला म्हणायचं जे देही उदास. या भारत देशाचे होऊन गेले दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मुस्लिम समाजाच्या यातीमध्ये महात्मा जन्माला आला. पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी, पंढरपूरच्या वारी दिवशी अब्दुल कलामजीनं आपला देह ठेवला. तपासा अंती पाठीमागं ऑडिट केलं तर 4 शर्ट 3 पॅन्टी 6 सूट एवढीच प्रॉपर्टी निघली. एक फ्लॅट निघाला, तो सुद्धा संशोधनाकरता दान दिलेला. आणि 2500 पुस्तकं अब्दुल कलामजींच्या घरात सापडले. याला म्हणायचं उदास वृत्ती. या भारत देशाचे होऊन गेलेले दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस पंतप्रधान पदावरून सेवानिवृत्त झाले, त्यावेळेस त्यांच्या घराचं ऑडिट करण्यात आलं. तर तपासा अंती शास्त्रीजींच्या घरामध्ये फक्त 5 रुपयाचा डॉलर सापडला. याला म्हणायचं उदास वृत्ती. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या राजानं कमी वयामध्ये 350 किल्ले जिंकले मायबाप, पण एका सुद्धा किल्ल्यावरती राजानं स्वतःचं नाव टाकलं नाही. याला म्हणायचं उदास वृत्ती. विठ्ठला दास बळकट कास बळकट कास महाराजांनी गोड प्रमाण दिलं. भक्तीची कास जर बळकट व्हावी असं जर आपली इच्छा असेल तर उदास राहणं महत्वाचं आहे. म्हणून भक्ता ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. अशा पद्धतीचं ज्यांचं उदासीनत्व असतं त्याला भक्त म्हणतात. म्हणून लटिके वचन नाही देही उदासीन. साधू संत महात्मे देहावर उदास असतात महाराज. आपण बिले देहावर उदास होतो. 5 रुपयाची चिपटी टाकली तरी लोक उदास होते. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, आटो नाटो गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. इतकी बिकट अवस्था होती महाराज पिणाऱ्या माणसाची. 5 रुपयाची पितेत महाराज, पण पेल्याच्या नंतर 40 फुटाचा रोड सुद्धा पुरत नाही हो. एकदा इकडे पंक्यात एकदा तिकडे पंक्यात बऱ्याच लोकांची मुकाम नालीत आहेत महाराज. उजाड्याव कळतं त्याला आपला इथं मुकाम होता म्हणून. इतकी बिकट अवस्था आहे. काय करतो काय बोलतो कसे वागतो मेळ सुद्धा लागत नाही काय काय वागायला. म्हणजे गुरुवारी दादा दृष्टांत सांगायचे बघा. एका माणसानं काय 2 जणांची भेट झाली बघा कोरोनाच्या नंतर. 2-4 वर्षाच्या नंतर भेट झाली आणि दोघांनी एकूण समोरासमोर पाहिलं माऊली महाराज. इतकं कडकडून आलिंगन दिलं. 4-5 मिनिटं कोणीच कोणाला सोडीना. पण एक जरा कमकवत होतं, मला सोडाय म्हणला पटकीन मरण म्हणला. मी बाजूला सरकलो म्हणला काय मित्रा काय कमलय म्हणला. कोरोनाच्या कालखंडाचा जरा बारकाव्यानं विचार कर म्हणला. ज्या माणसाला पैशाची गादी होती झोपायला अशी सुद्धा माणसं कोरोनाने उचलेली म्हणला. आणि ज्याच्या कपाळाला लावायला रुपये सुद्धा राहिला नव्हता अशीही माणसं कोरोनाने उचलेली. पण या कोरोनाच्या दुर्धर अशा कालखंडात आपण 2 जण जिवंत राहिलोत म्हणला. आणि कोरोना संपल्याच्या नंतर एकूण मकाला जिवंत स्वरूपात मिळालो. याच्यासारखा आनंद जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाय. दुसरा कस करते मग काय कोरडा साजरा करायचा का. ते काय म्हणतंय कोरडा साजरा करायचा का. ते म्हणलं तुझं काय म्हणणं. माझं म्हणणं काहीच नाही म्हणला. आनंद तर झालाय ना म्हणला. मग साजरा कराय काय हरकत आहे म्हणलं. चांगलाच आनंद झालाय चांगलाच साजरा करू. दुसरा म्हणलं मोकळं सांगणं काय तर काय नाही म्हणला. आज 2 आनंदाचे कारण करायचे म्हणलं. काय म्हणला प्यायचं बी खायचं बी. म्हणलं प्यायचं जमन दादा पण खायचं काय. म्हणलं बोकुड. म्हणलं कुठे ते काय तुझ्या दारात मारतो काय म्हणला. RTOच्या पुढून बिना नंबर प्लेटची गाडी पळवणं जितकं धोक्याचं आहे त्याच्यापेक्षा बायको पुढून बोकुड आणणं डबल धोक्याचं म्हणला. इतकं डेंजर बायको. माझं मरण जवळ आलं काय म्हणला. असल्या बायकोपासून मी नाही जाणार. ते म्हणला एक काम कर घाबरू नको मित्रा. रात्री 12 वाजेपर्यंत तुझी मंडळी झोपणार खरे का नाही. म्हणलं हो. मग 12च्या पुढे गोट्यात जायचं आणि बोकुड चोरून आणायचं. हा तसं जमन म्हणला. 12 पर्यंत दोघंही जागले महाराज. नुसतं दाराकडे बघत होते. 12च्या नंतर पत्नीने त्याच्या दार लावून घेतलं. मंडळी झोपली. झोपल्यानंतर हे गोट्यात गेलं आणि 12च्या पुढे यांनी बोकुड चोरून आणलं. काय कार्यक्रम करायचा ते केला. 4 वाजेपर्यंत यांचा दोघांचा धिंगाणा चालला महाराज.
पुन्हा 4ला टाकलं आणि रस्त्यानं पुन्हा चाललं. 40 फुटाचा रोड पुन्हा बी पुराणा, एकदा ह्या पंक्यात एकदा त्या पंक्यात. नेमका आता योग असा असतो बघा, बहुतेक करून पंचाळ महाराज कीर्तनकार महाराजाच्या बायकोच्या हरिपाठ पाठ असं असं सांगताच येत नाही, पण पेनाराच्या बायकोचा हरिपाठ पाठ नाही, असं पेनाराची बायकोच हुडकत नाही महाराज. काय पुण्य केलेलं असतं बघा. त्या माता माऊलीचे दोन्ही हरिपाठ पाठ होते, काकडा पाठ होता. ती पहाटे 4ला उठली, काकडा म्हणत म्हणत प्रांगण झाडू लागली. एवढ्या अवकाशात हे गिरेक लजिम खेळत प्रांगणात गेलो महाराज, आणि पहिला पाऊल गोट्यापाशी टाकला की गोट्यातून आवाज आला, मे हे तर जागच पंक्चर झालं. कमालच झाली म्हणलं. मी आताच ह्याला घेऊन गेलो आणि बोकडी तर कस काय, पळतच घराकडे गेलो. बायकोला म्हणतो, होय काय ते बोकडी तर कस काय? बायको म्हणली, त्या बोकडाचं मरू द्या, पहिलं ह्याचं उत्तर मला द्या. रातच्या 12ला येऊन तुम्ही काळं कुत्र घेऊन कुठं गेलता? म्हणजे हे कशाचा कार्यक्रम केला आलो तुमच्या लक्षात? इतके काय काय माणसं उदास राहतात महाराज. आपण काय करलो याचं सुद्धा देवाण राहत नाही, म्हणून आपलं उदासीनत्व वेगळं आणि साधू संत महात्म्यांचं उदासीनत्व वेगळं. म्हणून लटिके वचन नाही देही उदासीन, ठीक आहे म्हणले महाराज. पण आणखी काही त्या महात्म्यांचे लक्षण महाराज म्हणतात, त्यांच्या मुखातली वाणी अमृतासारखी मधुरवाणी ओटी मधुरवाणी मधुरवाणी
मधुरावानी ओटी तुका बनेवाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, साधू संत महात्म्यांची वाणी ही मधुर असते. मगाशी सांगितलं तुम्हाला, माणसाने गोड बोलावं, मधुर बोलावं, समोरच्या व्यक्तीला वाटावं याच्या मुखाद्वारे माझ्या अंगावरती अमृताचा वर्षाव होतो की काय, इतकं माणसाने चांगलं बोलावं. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, इतकी माणसाची वाणी पवित्र आणि गोड असली पाहिजे. मायबाप लक्षपूर्वक ऐका, माऊली ज्ञानोबराय सांगतात माणसाने कसं बोलावं. साचानी मबाळ मिठुल्यानी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलत असताना माणसाने गोड बोलत जावं, साचही बोलावं आणि मवाळही बोलावं. शास्त्र सांगतं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, साचही बोलावं आणि प्रियही बोलावं. बरेच माणसं साच बोलतात पण मवाळ बोलत नाहीत, बरेच माणसं सत्य बोलतात पण प्रिय बोलत नाहीत. याच्यावर दृष्टांत सांगतो, 2-5 मिनिटात सेवेला. 10-5 मिनिटं वाढे तुझं म्हणणं, हा 10-5 मिनिटांमध्ये सोडतो. लक्षपूर्वक ऐका, एक दृष्टांत सांगतो. एक माणूस काय झालं, रात्री ट्रेननं प्रवास करायला लागला. ट्रेन कळते इकडं, ट्रॅव्हल्स आहे का नाही, होच म्हणते निम्याच्या पुढे आता काय करावं. ट्रेन म्हणजे रेल्वे बघा, रेल्वेला एक माणूस प्रवास करायला लागला. रात्री 12 वाजता त्याला एका स्टॉपला उतरायचं होतं. मग ते ट्रेन मध्ये बसलं, जसं बसलं तसं झोपलं महाराज. 10-5 किलोमीटर पुढे ट्रेन गेली. 2-3 तासानं ते जागं झालं आणि जागं झाल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहायला लागलं. त्याला वाटलं जर 12च्या पुढे टाइम झालेला असेल तर आपला प्रवास विफल झाला आणि 12च्या आत टाइम असेल तर आपण बरोबर आपल्या स्टेजला पोहोचू शकतो. म्हणून ते जागं झालं, इकडे तिकडे पाहायला लागलं. हातात घड्याळ नव्हती, कळतच नव्हतं म्हणून बांधायचा संबंध नव्हता, अडाणी होतं बिचार. पण कोणाकडे टाइम विचारावं म्हणून त्याने इकडे तिकडे पाहिलं. एक सुशिक्षित माणूस बेल्टला हात पकडून असं झोपलेलं दिसलं. त्याच्या हातात घड्याळ होती बांधलेली. जवळ गेलं, त्याच्या झोपलेलं दिसलं. त्याला वाटलं आता झोपेतलेल्या जागा करणं पाप आहे. पण शास्त्र जर सांभाळीत बसायचं म्हणलं, इथंच 12 वाजते म्हणला, सूर्यमाते होईल. हे सगळं शास्त्र थोडं बाजूला सारतो म्हणला आणि ह्याला जाग करतो. जवळ गेला, त्याला असं जाग केलं. दादा, ओ दादा, आता भर झोपेतून रात्री 12ला 1ला उठवलेला माणूस
काही त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला असून होय लाल बुंद डोळे केले झालं मला का रे म्हणलं काय ना काय नाही ते टाइम किती झाला ते विचारायचा होता त्यानं असं घड्याळीत बघितलं तर रात्रीचा 1 वाजला होता बाप्पा महाराज आता 1 वाजला हे बरोबर आहे का नाही 6 आहे पण मवाळ भाषेत सांगाव का नाही दादा 1 वाजला 1 वाजला हे सत्य आहे का नाही सत्य पण प्रिय भाषेत सांगाव ना 1 वाजला त्याने तसं नाही कळलं 1 वाजल्याला पाहिला बाईची गुंडी काढली बाई मागं सारली जेनो टाइम विचारला त्याचा गाल पाहिला ना असा लट टाकला बरं जाऊ द्या खंदेशी ठोका टाकला महाराज जसा टाकला तसे 5 बोट गाला उमटले महाराज त्याच्या ज्याच्या गालावर बोट उमटले त्याने असा गालाला हात लावला म्हणला बाबू बरं झालं म्हणलं आपण 1 वाजता विचारलं आलंय कायच्या ध्यानात कायच्या येईन काला हो सर बरं झालं म्हणला 1 वाजता विचारला आपण हे गिऱ्हाईक 1 वाजल्याला सांगायला जरी 1 ठोका टाकत आहे म्हणला 12 वाजता विचारला असतं तर 12 ठोक्यात वाचतच नव्हतं सांगायचं म्हणतं मला एवढं महाराज बरेच माणसं साच बोलतात पण मवाळ बोलत नाहीत सत्य बोलतात पण प्रिय बोलत नाहीत पण साधू संत महात्मे तसे नाही मधुरा वाणी उठी तुका म्हणे वाव पोटी समाजानं दिलेला त्रास सहन करण्याची ताकद संतांमध्ये असते मायबाप श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्मनाथांच्या अंगावरती यौवन 108 वेळा थुंकला पण माझ्या नाथांनी प्रसाद देऊनी मुक्त केला काय कारण तुका म्हणे वाव पोटी मंबाजी बुवानं जगद्गुरु तुकोबारायला काट्याच्या काठीनं मारलं तरी सुद्धा तुकोबाराय दुसऱ्या दिवशी मंबाजी बुवाचे पाय चेपायला जातात काय कारण तुका म्हणे वाव पोटी धर्म मार्तंड लोकांनी माऊली ज्ञानोबारायला भिक्षा सुद्धा मागू दिली नाही माय बाप मांडे भाजण्याकरता आणलेलं खापर फोडून टाकलं झोळीमध्ये आणलेलं पीठ सुद्धा माती आणि पीठ एकत्रित केलं एवढा त्रास ज्ञानोबारायांना दिला आणि न त्रास सहन झाल्यामुळे माझे ज्ञानदादा ताटी लावून बसले आणि चिमुरडी मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करते दादा अरे असं संत पण नसतं रे संत जर म्हणून जगामध्ये मिरवायचं असेल ज्याला संत व्हायचं असतं ना दादा त्यानं अगोदर शांत झालं पाहिजे ज्याला शांत होता येतं त्याला संत होता येतं दादा हे संत पण कुठं बाजारामध्ये किलोवर छटाकावर पावकुलोवर मिळत नाही रे दादा हे संत पण कमवावं लागत असतं नाही संत पण मिळतंय हाटी हिंडता कपाटी राणीवनी रानावनामध्ये वनवन फिरल्याने संतत्व प्राप्त होत नसतं ते कमवावं लागत असतं आणि दादा तुझी तर योग्य होण्याच्या दिशेनं वाट चाललंय मग योग्याने कुठं असं राहत जावं का अरे समाज किती रागाने वन्य झाला तरी संतांना सुखानं पाणी व्हावं लागतं हा योग्याचा परम धर्म आहे हरी योगी पाव मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वपटा ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साह्य अपराध जनाचा हे ज्ञानदादा योगी पावन अंतकरणाचा असतो रे असा योगी नसतो म्हणून राग अगदी अंतकरणामध्ये धरून बसू नका असा गोड उपदेश चिमुरडी मुक्ताई ज्ञानदादाला करते आणि मग ज्ञानदादा ताटी उघडून या ठिकाणी समाजाच्यासाठी उपयोगाला येतात म्हणून लोकले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी म्हणून तो महाराज म्हणतात धन्य ते संसारी अभंगाचा गोलार्थ एका मिनिटात सांगतो सेवा समाप्त करतो लक्षपूर्वक आहे का धन्य ते संसारी कोण संसारी धन्य जे दयावंतांतरी ते संसारी धन्य येथे उपकारासाठी आले ते संसारी धन्य ज्याचे घर वैकुंठी ते संसारी धन्य लटिके वचन नाही ते संसारी धन्य जे देही उदासीन आहे ते संसारी धन्य ज्याच्या मुद्रावाणी ओटी ते संसारी धन्य ज्याच्या तुका म्हणे वाव पोटी ते संसारी धन्य म्हणून धन्य ते संसारी दयावंत जांतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी यथामती यथावका संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला माझ्या बुद्धीला जसं पटलं सुचलं तसं बोललो सेवेमध्ये जर काही हुकचूक झाली असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून आई वडिलांचं अंतकरण करून सहन करा झालेली सेवा ग्रामदेवतेच्या किंवा सकल साधू संत महात्म्यांच्या चरणारविंदी समर्पित करून या कार्यक्रमाचं कुशल असं नेतृत्व जे या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून करत आहेत 56 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आपण समस्त ग्रामस्थ मंडळानं टिकून ठेवलेली आहे भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं 56व्या वर्षातला सप्ताह बघता बघता 60 वर्षापर्यंत जावा एवढंच नाही तर हा सप्ताह 70 वर्षापर्यंत टिकावा एवढंच नाही तर या सप्ताहाची 75वी साजरी व्हावी एवढंच काय पण भगवंताच्या कृपेनं तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं
झाल्यानं या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव व्हावा, तोपर्यंत तुम्ही सर्वांनी राहावा. देवाने मला सुद्धा ठेवावं इतक्या लवकर उचलून नाही समजा. आणि त्या शताब्दी महोत्सवाला पुन्हा तुम्ही मला बोलवा अशी भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. अगदी या सेवेकरता आवर्जून उपस्थित असणारे अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ परमार्थातले जुने भीष्माचारी असे आमचे परमस्नेही परमादरणीय सर्वांचे सुपरिचित आदरणीय गुरुवर्य श्रद्धेय जनार्दनजी महाराज स्वामी अर्थात जिजा यांची उपस्थिती आहे. अगदी पुरुषोत्तम बाबा कोटुळे, आमचे बाप्पा महाराज कोटुळे, हजबे महाराज आहेत, इकडे दुसरे आमचे कोटुळे महाराज, अगदी सर्वची परिसरातील नामांकित भजनी मंडळ या ठिकाणी उपलब्ध आहेत. आमचे चिलगर महाराज आहेत, मृदंग वादनकर्ता माऊली महाराज खोटे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे बाकीची सर्व मंडळी नाना आहेत, जिजा आहेत. तुम्हा सर्वाला पुनश्च एकदा मनापासून कोटी धन्यवाद देतो. आदरणीय हरिदासजी महाराज पंचाळ बाबांची उपस्थिती त्या कार्यक्रमासाठी लागली. पुनश्च एकदा तुम्हा सर्व भाविकांना भगवान परमात्म्याने उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त करून द्यावं ही भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. आम्ही एक छोटंसं कॅलेंडर प्रकाशित केलेलं आहे. सुखी जीवनाची त्रिपुटी नावात स्टेजपाशी उपलब्ध आहे. प्रत्येकाने संग्रह ठेवा. पुनश्च एकदा झालेली सेवा माझे गुरुवर्य नामनिष्ठ सुगुणोपासक वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे उर्फ दादांच्या परमार्थिक जीवनाची सुरुवात ह्या पिंपळ टक्क्यातून चांगल्या पद्धतीने झाली महाराज. पूर्वीचं सहकार्य अगदी दादांना या गावानं खूप काही केलेलं आहे. चेअरमन साहेब होते तेव्हापासूनचे संबंध दादांचे आणि या पिंपळ टक्क्याचे होते. एक वारकरी संप्रदायातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य इंगळे दादा. आज कोणत्याही वादकासोबत महाराजांचं भांडण नव्हतं, कोण्याही गायकासोबत महाराजांचं भांडण नव्हतं, कुठल्याही कीर्तनकारासोबत महाराजांचं शेवटच्या श्वासापर्यंत वैरत्व नव्हतं. ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये इंगळे दादांचा संबंध आला त्या लोकांना महाराज आपलेच आहेत आणि आपलेच या ठिकाणी अगदी आहेत अशा पद्धतीचं अस्तित्व महाराजांचं वाटत होतं. मग गोड अशा पद्धतीचं या गावाला योगदान दादांचं लाभलेलं आहे. तुमचं ही योगदान दादांच्या जीवनामध्ये लाभलेलं होतं आहे. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा गुरुवर्य दादांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ना तरी बालगुबडा बोनी का वाकुडा विचुका पाहुली ती चोज करो निभावली रे जय जय विकिंबोहना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले हित माझे जुवरले पायी कपून पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूती नोय हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली नारायण